नमस्कार. आपण पाहतात तेर न्यूज. पेरणीपूर्व मशागतीला वेग आला असला तरी शेतकऱ्याचे डोळे मात्र आभाळाकडे लागले आहेत. अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आपण त्या शेतकऱ्यांना विचारूया नेमकी शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. मला सांगा, सध्या पाऊस नाही, काय काय मशागत काय काय पूर्ण केली आहे तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत बघा आम्ही नांगरण केलं, मोगडण केलं, पाळी घातली, रान इचून काढलं आणि पेरणीसाठी रान तयार केलं. आणि आम्ही व्याजानं पैसे काढून इकडून तिकडून करून खात बी सुद्धा घेऊन ठेवलं. आणि ह्याला कारणीभूत आमचं खिशातलं पैसे घालायला कारणीभूत ही हवामान तज्ज्ञ जी आहेत, हे हवामान तज्ज्ञ आहेत. 20 तारखेला पाऊस मुसळधार येणार आहे, 21 तारखेला पाऊस मुसळधार येणार आहे, ही करा ती करा. आम्ही नाही ते कुठं न करायचं, खात बी घ्यायचं, ह्यांचं ही करायचं. शासनाने ह्याच्यावर काहीतरी आणावं. असल्या खोट्या बातम्या देऊन दुकानदाराचा सगळा धंदा करून टाकायचा, कंपनीवाल्याचा धंदा करून टाकायचा. काय काय मशागत काय काय केली आपण आतापर्यंत? आता नांगरण केली, मोगडण केलं, पाळ्या घातल्या, रान सगळं इचून आता पेरणी योग्य रान तयार करून ठेवलं आम्ही. जर पाऊस लांबला तर याचा पिकावरती काय परिणाम होणार आहे? 100% परिणाम पडतो. उत्पन्नात घट होते, पुढली पेरणी लांबती. असं आता पुन्हा जो जनावराला चाऱ्याचा प्रश्न मोठा आता आमच्या समोर उभा आहे. आमचं समजा उत्पन्न ही प्रपंच भागवायचं तर समजा सध्या आम्ही जनावराला काय खाऊ घालावं ही आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. मला सांगा, प्रशासनाकडून आपल्याला काय मदत त्याची अपेक्षा आहे? शासनानं अनुदान वगैरे द्यावं अशी अपेक्षा आहे. चारा छावण्या चालू कराव्या. चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर आहे. जर पाऊस लांबला तर याचा पिकावर काय परिणाम होणार आहे? उत्पादनात घट होणार आहे आणि पुढं बी रब्बीचं बी पण अवघडच आहे. उशिरा पेर म्हणलं की पण रब्बी येत नाही. सध्या परिस्थिती पाहता एकंदरीत पावसानं जर पाऊस थांबलेला आहे, पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याची काय मानसिकता आहे सध्या? शेतकऱ्याची मानसिक सुद्धा लय बेकार झालेली आहे. त्यांना काय करावं कळवा गेलेलं आहे. जनावराला चारा नाही, काय चाऱ्यासाठी जनावर शेतकरी लय म्हणजे हे झालेला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न पण मोठा बरं, शेतकऱ्याचा मोठा आहे. पेरणीचे बियाण्याचं काय तयारी केली बियाणे? बियाणं ही आम्ही घरी आणून ठेवलंय. बियाणं खत ही आम्ही घरी आणून ठेवलेलं आहे. खर्चाचा ताळमेळ कसा लावला तुम्ही? कसा त्यावेळेला लावला साहेब तुम्हाला सांगतो. आम्ही व्याजानं पैसे काढलेत, व्याजानं पैसे काढून आम्ही सगळं आणून ठेवलेलं आहे. कारण आमचं सगळं जीवनच ह्याच्यावर शेतीवर असल्यामुळं आम्हाला ती काहीही करून या नावाचं लागतंय. व्याजानं पैसे काढून आम्ही खात बी सगळं आणून ठेवलेलं आहे. आता आमच्या लेकरावाचं तर 12वीची लेकर झालेली आहेत. या ऍडमिशनचं सोयाबीनवर कुणाकडून पैसे गेल्यानंतर पेरणी होईना झाली. आता कसं करायचं सांगा, लय प्रश्न मोठा आहे. शेतकरी कोणी बघायला तयार नाही शेतकऱ्याकडे. आपल्यासोबत ट्रॅक्टर चालक आहेत, त्यांची सध्या ट्रॅक्टरनं पाळी करतायत, त्यांनी पाळी टाकतायत. काय सांगाल? काय डिझेलचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळं भाव बी वाढवलेले आहेत मशागतीचे. तुम्ही भाव वाढवला का आता? 1000 रुपये एकर. डिझेलची काय परिस्थिती आहे सध्या? डिझेल भेटत नाही. ट्रॅक्टर घेऊन जावं लागतंय पंपावर कॅनडात डिझेल देत नाहीत. सोयाबीनचा भाव आज 7400 ते 7500च्या आसपास आहे. सोयाबीन घातली का? हो, सोयाबीन आम्ही 3800 घातली. शासनानं भाव वाढविला सोयाबीनचा. कधी वाढविला? एका शेतकऱ्यापाशी एक ठेका सोयाबीन नाही. आता भाव वाढविलाय म्हणजे फायदा कोणाचा करायला लागले हीच कळणं झालंय आम्हाला. 3800 आणि 3500 सोयाबीन घातली आम्ही. नाही, मला सांगा, एक प्रत्येक वेळेस असंच होतं की ज्या वेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन असते त्या टायमाला भाव 45 ते 50 5000च्या आसपास असते, आणि ज्या टायमाला शेतकऱ्याकडे सोयाबीन नसते त्या टायमाला 7000 8000च्या. असं काय नेमकं काय सरकार असं काय होतंय? हे तर आम्हाला सरकारचं धोरण कळणं झालंय ना. नेमकं काय चालू आहे? नेमकं सरकार करायलंय काय? व्यापाऱ्याला मोठं करायलंय काय कुणाला मोठं करायलंय? शेतकऱ्याच्या हातात तर काहीच नाही. 3800 रुपयाने सोयाबीन घातले हो, 4000 सोयाबीन घातली आम्ही. आता पेरणीची काय परिस्थिती आहे? आता काय परिस्थिती तुम्हाला सांगितलं की व्याजाने पैसे आणलेत म्हणून. व्याजाने पैसे आणून करून आम्ही खात बी घेतलाय. आणि पुन्हा या हवामान अंदाज सांगते 20 तारखेला पाऊस 100% मुसळधार पडणार म्हणून. मग ह्यांना काय कंपनी बिंपनी ह्यांना दलाल भिलात का कंपनीचे हवामान तज्ञ? त्यांचं सामान विकावं करावं, शेतकरी यादानं पैसे काढून घ्यावं म्हणून. अरे काय हवामान तज्ञांनी सांगितलंय की 21 तारखेला पाऊस पडेल, 22 तारखेला पाऊस पडेल. काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय आता काय वाटायलंय? त्यांनी तर सगळा काटा काढलाय आमचा. सोयाबीन आहे का नाही घरी? सोयाबीन नाही, गेल्या वर्षी जिंकलं. भाव वाढला सोयाबीनचा, काय म्हणणं आहे? आता काय करायचं?
आता सोयाबीनच नाही तर काय करणार, भाव वाढून काय फायदा आहे शेतकऱ्याचा? जी पेरणी कशी करायची आहे? पेरणी काय आता पैसे इकडून तिकडून आणून करायचे, ट्रॅक्टरवाल्याचे पाया पडायचे. बघा शेतकऱ्याची मानसिकता सध्या सोयाबीन बॅगा खरेदी करण्यासाठी शेतकरी पैसे नाहीत, व्याजानं पैसे काढून या ठिकाणी पेरणीची त्यांनी तयारी केली आहे. परंतु पाऊस नसल्याने शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे. मी बापूंनी जी काय काय तयारी पूर्ण केली आहे? सध्या शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी, शेतातली मशागत, पाळी पंजी समधी म्हणजे मशागत करून तयार झाली आणि खत घेतला, बी घेतलं. आता फक्त पावसाची वाट बघत बसलाय, रोज आबाळाकडे डोळे लावून बसलाय. आता काय करावं ही शेतकऱ्याला कळानं गेले. एकदम बिकट परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. तरी आता पाऊस कधी पडतोय त्याच्यावर अवलंबून आहे शेतकऱ्याची आता पुढलं नियोजन. सोयाबीनची बॅगची किंमत काय आणि खताचा काय रेट आहे सध्या? सध्या खताचा रेट सर्वसाधारण 2000 रुपये आहे. परवडतंय तुम्हाला? परवडत नाही, पण आता विलाज नाही, त्याला काय करायचं. आता जमिनीला तर त्या खताशिवाय पर्याय नाही. जमिनीला त्याची आस लागलेली आहे, त्याची सवय झालेली आहे. त्याच्यामुळं खत पेरणं हे गरजेचंच आहे. खत नाही पेरावं तर उत्पन्न निघत नाही. आणि बियाण्याची, सोयाबीनच्या बियाण्याची जवळपास 2800-2900 रुपये किंमत आहे सरासरी. हवामान तज्ञ रोजच नवीन अंदाज सांगत आहेत की 21 तारखेला पाऊस पडेल, 22 तारखेला पाऊस पडेल, 25 तारखेला पाऊस पडेल. काय त्या हवामान तज्ञबद्दल काय मत आहे तुमचं? काय त्यांच्यावर आता भरोसा राहिलेला नाही. ते बी शेवटी माणूसच आहेत. ती काय कुठले म्हणजे देवता नाहीत. ते त्यांच्या काय मतानुसार ते त्यांचं भविष्य सांगतात, पण ते शेवटी ते तरी काय करणार आहेत, निसर्गाच्या पुढे काय करणार आहेत. सोयाबीनचा भाव आता 7400च्या आसपास आहे. किती सोयाबीन आहे आता तुमच्याकडे शिल्लक? सोयाबीन आता कुणाकडेच नाही, माझ्याकडे तर नाहीच नाही, पण शेतकऱ्याकडे कुणाकडे नाही. मग असं का होतंय नेमकं? असं काही ज्यावेळेस सोयाबीन धोरणं- शेतकऱ्याकडे सोयाबीन उपलब्ध असते त्या टायमाला भाव 5000च्या अलीकडे जास्त आहे, आणि सोयाबीन ज्या टायमाला शेतकऱ्याकडे नसतंय त्या टायमाला सोयाबीनचा भाव वाढला जात आहे. ह्याच्यात फक्त व्यापाऱ्याचा फायदा होतोय. जे काय पैसेवाले मोठे व्यापारी आहेत किंवा पैसेवाले आहेत ते साठवण करून ठेवतात आणि अशा टायमाला विक्रीला काढतात, त्यांना भाव सापडतोय. आणि सर्वसाधारण शेतकरी जी लहान शेतकरी आहेत किंवा म्हणजे पैशानं कमकुवत आहेत, असे शेतकरी जवळ तेव्हा विकून टाकतात. त्यांना ठेवायला जमत नाही, लोकांचं देगे महाग असते त्यांच्या. त्याच्यामुळं आता जी फायदा होत होती म्हणजे शासनानं साठवण करून ठेवलं, शासनाचाच फायदा आहे, व्यापाऱ्याचा फायदा आहे. बघा आता एकूण पाऊस पडत नाही, परिस्थिती एकदम शेतकऱ्याची हालाकीची झालेली आहे. हे काय मानसिकता आहे शेतकऱ्याची आता नेमकं? आता मानसिकता शेतकऱ्याची काय म्हणजे काय सांगावं हीच कळत नाही. निवळ म्हणजे बेचैन आहे शेतकरी. बियाणे खरेदी केलं तुम्ही? हा, बियाणं खरेदी केलंय, खत खरेदी केलाय, पाळी घातली माडल्या 4 दिवसाखाली. आता फक्त पेरण्याचीच तयारी, प्रतीक्षा, पावसाची प्रतीक्षा आहे आणि पाऊस पडला की पेरायचीच तयारी. तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब भागवत सौदागर.